नामी नामाचे धारक येणो प्रकार आणि मी नामधारक आहे. येतानाच मला नाम माहिती आहे. ये लोकीचा सिक्का पाठविला ये लोका आलो म्हणे मी तुका नामाचा धारक. मी नामाचा धारक आहे. पण कलियुगामध्ये आल्यानंतर मी सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर नावाचं गाव आहे. त्या ओतूर नावाच्या गावाजवळ एका तुळशी वनाच्या कट्ट्यावर मी झोपलो होतो. आणि झोपलो असताना माझ्या स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आले आणि मला अनुग्रह दिला. काय अनुग्रह दिला? बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पावन गुरुवार भोजना मागली तुप पावसेर पडिलाजी सर स्वप्ना माझी. तुकोबरांना देवाचा अनुग्रह झाला आणि महाराज जागे झाले. जागे झाल्यावर महाराज काय म्हणले? उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य उजळले भाग्य आता. मला माझ्या पांडुरंगाने अनुग्रह दिला म्हणजे माझा नवा जन्म झाला. कारण तुकोबराय म्हणतात अनुग्रह म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. गुरु काय करतात? तर तुकोबराय म्हणतात गुरु काय करतात? सद्गुरु. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम आपणचे देव होय गुरु. पडिये देहभाव मुलवी वासना अंत्य त्या बलापाशी. मागे पुढे उभा राहे सांभाळेल आली आघात द्वारा. मागे पुढे उभा राहून आमचा सांभाळ करतो. म्हणून ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सामान्य पद्धतीने भगवंताचं संसाराचं ज्ञान देतात, सगळं ज्ञान देतात. आता शेवटचा दृष्टांत सांगतो आणि कीर्तन समाप्त करतो. कारण 8:30 वाजले. आपली आरती होईल आणि आरती नंतर महाप्रसाद होईल. आम्हाला उद्या सकाळी गगनगडावरती जायचं आहे. आणि म्हणून मला तुम्ही सर्वांनी कालिदास महाराजांनी सर्वांनी या सेवेचं पुण्य केलं तर तुमच्या मी सर्वांचा आभार आहे. कारण गगनगिरी महाराजांचे शिष्य कालिदास महाराज या ठिकाणी हे आश्रम सांभाळाय. ते कसं आहे? कृतज्ञ आहे. कृतज्ञ आणि कृतज्ञ कसं आहे? ज्ञ म्हणजे जाणणे आणि घ्न म्हणजे नाश पावणे. याचा थोडासा एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. कृतज्ञ कुणाला म्हणायचं? उपकाराची जाणीव ठेवणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात आणि उपकाराची जाणीव विसरणाऱ्याला कृतज्ञ म्हणतात. पंढरपूरच्या महापुरामध्ये एक महापूर होता आणि महापुरामध्ये बेडकुळी वाहत आली होती आणि एक विंचू बुडायचा वर यायचा. त्याचा प्राण जळत होता. बेडकुळीला दया आली म्हणून त्या बेडकुळीला काय केलं? विंचवाला आपल्या पाठीवर घेतला आणि ती महापुरातून परत आली आणि मग वाळवंटावरचा प्रवास चालू झाला. आता बेडकुळी म्हणते काय म्हणते? आता उतर पाठीवरून झाली. आता काय करावं त्यानं विचार केला. मी हिच्या पाठीवरून आलो, हिचे उपकार आहेत, पण मला कोण म्हणतात? तिला दाखवून द्यावं म्हणून उतरताना ना मी मारली. त्याला काय म्हणतात? कृतज्ञ म्हणतात. हे नाही समजलं तर दुसरा सांगतो. बघा, एक उंदीर होता. उंदीर आणि त्या उंदराच्या पाठीमागे एक मांजर लागलं. पलता उंदीर एका साधूच्या आश्रमामध्ये आला आणि साधूच्या आश्रमामध्ये आल्यानंतर साधू महाराज वाचवा, माझ्या पाठीमागे काळ लागला. अरे कोण लागले? म्हणजे मांजर लागले. आता काय मला सोडायला तयार नाही. साधूने आशीर्वाद दिला. काय दिला? अरे तुझ्या पाठीमागे काळ लागलाय ना, मांजर लागलाय, तूच मांजर हो म्हणले. साधूने आशीर्वाद दिला. उंदराचं मांजर झालं. मांजर आश्रमामध्ये राहायला लागलं. बरेच वर्ष निघून गेले. मांजर थोडस बाहेर गेलं आणि त्याच्या पाठीमागं कुत्रं लागलं. महाराज वाचवा, आता माझ्या पाठीमागं कुत्रं लागलेलं आहे. साधूने आशीर्वाद दिला. अरे तूच कुत्रा हो म्हणले. कुत्र झालं. बरेच दिवस निघून गेले आणि कुत्र जरा लांब अरण्यात गेलं आणि कुत्र्याच्या पाठीमागं वाघ लागला आणि ते कुत्र धावत आलं. महाराज बऱ्याच संकटातून तुम्ही मला बाहेर काढला, पण आता वाघ लागलाय पाठीमाग. आता काय तू सोडायला तयार नाही. काय करू? काय नाही म्हणले. तू व्याघ्र भव, तूच वाघ हो. वाघ झाल्याबरोबर अंगात मस्ती आली
त्या वाघाला. आणि ती वाघ काय म्हणतोय, आता मला कुणाचीच भीती नाही, आता मी जंगलामध्ये एकटा फिरू शकतो, पण मला एकाच माणसाची भीती आहे. मला उंदरापासून वाघापर्यंत ज्यानं केलेलं आहे त्याच्या जर मनात आलं तर पहिल्यासारखा उंदीर करीन. म्हणून काय करावं काय नाही त्याच्याच नरडीचा घोट घेऊ म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. आणि त्या वाघानं झडप घालायला आणि साधून आशीर्वाद द्यायला तू पहिल्यासारखा उंदीर बघू, पहिल्यासारखा उंदीर हो. म्हणून दिगंबरा दिगंबरा म्हणून नाम घेता उठा उठे होय संसाराचे तुटे, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. म्हणून झालेली सेवा तिच्या माई बापाच्या चरणी. सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतराच्या का कोण करी राजयाची कांता काय विकमावे, मनाची आरोग्य सिद्धी पाहावे. कल्पतरुवर कळवटी लोकोनी बैसला, काय वाणू त्याला सांगे बोलो. ज्ञान देव मुनी तरलो तरलो, आता उजरलो गुरु कृपे. राजयाची कांता काय विकमावे, मनाची आरोग्य. कीर्तन सांगण्यासाठी भरपूर आहे, वेळ आहे. ज्ञान कीर्तनासाठी असतं, कारण ते ज्ञान आम्हाला नाही, ते सद्गुरूच आपल्याला देतात. चालूचे मंजळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. शिकवणारा वेगळाच आहे, कारण ज्याने गगनगिरी महाराज गगनगडावरती माझं पहिलं कीर्तन ऐकलं त्यावेळी बाबाने आशीर्वाद दिला. अरे म्हणले सगळ्या महाराष्ट्रामध्ये तुला तारखा देतो. रात्रीचं 1-1 वाजता कीर्तन सोडून आम्ही सातारा बेळगाव या ठिकाणी घराकडे येण्याचा प्रयत्न केला. आम्हाला काही कुठलंही संकट आलं नाही. बाबांनी घरपोच आम्हाला पोच केलं. मागे पुढे उभा राही सांभाळी आलिया दिगंबरा महाराज की जगद्गुरु तुकाराम
जय गगनगिरी. आता आरतीला सुरुवात होणार आहे. सर्वांनी या स्टेडियम मध्ये